फेस आयसिंग जे मी फक्त उन्हाळ्यामध्ये करते, एरवी मी शक्यतो करत नाही, पण उन्हाळ्यात हमखास करते. ठीक आहे. तर आता फेस आयसिंग म्हणजे काय आहे, बर्फ घ्यायचा आहे, बर्फाचा छोटासा तुकडा घ्या. मी पूर्णपणे फेस आईसमध्ये डिप करा असं म्हणत नाही, कारण मी स्वतः नाही करू शकत तसं. त्यामुळे मी काय करते, बर्फाचा तुकडा आईस त्याचा ॲक्च्युली एक बॉटल येते छोटीशी, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि फ्रीझरमध्ये ठेवायचं. ठीक आहे. आता हा आईस जो असतो तो मी मोस्टली सकाळ सकाळ एकदा स्किनवरती लावते आणि आंघोळ केल्यानंतर. ठीक आहे. आणि मी सध्या टोनर वापरत नाही आहे, त्यामुळे टोनरच्या ठिकाणी मी थोडंसं बर्फ यूज करते. सगळ्यात पहिली गोष्ट तर मला आवडतं की खूप छान आणि खूप आईस लावल्यामुळं चेहरा खूप फ्रेश फील होतं. आयसिंगमुळं थोडंसं काम डाऊनसुद्धा होतं. मी बऱ्याच वेळा वर्कआउट केल्यानंतर जेव्हा मी आंघोळ करते त्याच्यानंतर मला असं वाटतं की स्किन थोडीशी अजून मला असं वाटते की गरम होत आहे, तर आयसिंग काय करतं, आयसिंगमुळं काय होतं, मी थोडंसं कूलडाऊनसुद्धा फील करते. नाव माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये टोनर नाही आहे, त्यामुळं फेसवॉश केल्यानंतर मी आईस यूज करते आणि जो मला थोडंसं काम पण फील करतो, थोडंसं छान वाटतं, फ्रेशसुद्धा वाटतं आणि त्याचबरोबर थोडंसं टोनरचं कामसुद्धा झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे मी आयसिंग उन्हाळ्यामध्ये करते. पण हां, सुरुवातीला जेव्हा मी एकदम सगळ्यात पहिला जेव्हा मी आईस फेसवरती लावलो तर खूप जास्त हौशी अशी पद्धतीनं मी करायला गेले की हां आईस लगाएंगे, आणि मी खूप वेळ केला होता आणि त्यामुळे मला थोडंसं रेडनेससुद्धा आलं होतं चेहऱ्यावरती. पण नंतर मला लक्षात आलं की मी जास्त वेळ केल्यामुळं मला असं रेडनेस आलेलं आहे. त्यामुळे मी काय करते, अगदी 1 ते 2 मिनिट फक्त खूप हलक्या हातानं चेहऱ्यावरती आईस फिरवते. खूप फ्रेशसुद्धा वाटतं आणि सकाळ सकाळ आपल्या चेहऱ्यावरती भरपूर पॉफिनेस सुद्धा असतं. डोळ्यांच्या खाली असं सुजल्यासारखं दिसतं, अंडर आय बॅगसुद्धा दिसत असतात. त्याच्यामुळं आयसिंग केल्यामुळं काय होतं, ते थोडंसं कमी दिसतं आणि त्याचबरोबर चेहरा खूप फ्रेशसुद्धा फील करतो. ठीक आहे. त्यामुळे मी आयसिंग उन्हाळ्यामध्ये ट्राय करत आहे. जर तुम्ही पहिल्यांदा आयसिंग करत असणार स्किनवरती तर आय वूड रेकमेंड की तुम्ही जास्त वेळ आयसिंग करू नका आणि तुम्हाला बर्फाचा एकदम थंड लावल्यावर चेहऱ्यावरती प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही बर्फाला थोडंसं कापडामध्ये गुंडाळून मग फेसवरती लावू शकता. बघू शकता की तुम्हाला ते सूट करत आहे का, आणि जर सूट करत नसेल तर यू कॅन कम्प्लिटली अवॉइड, पण अदरवाईज मला तर खूप चांगलं सूट करतं. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघू शकता.